हेलो हेलो चलो लिखो जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ एबीसी ट्रेडिंग कंपनी. Journal entries in the books of ABC Trading Company. ABC Trading Company. पहला है started business with cash 2 lakh, bank balance 4 lakh, building 4 lakh. अब बेटा स्टार्टेड बिजनेस यानी कौन सा अकाउंट आता है? कैपिटल. कैपिटल हमेशा क्या होता है बोलो? क्रेडिट. अब बिजनेस में क्या आया? कैश, बैंक और बिल्डिंग. आया यानी कम्स इन और गोज आउट? कम्स इन. तो ये तीनों भी क्या होंगे बेटा? डेबिट. तो एंट्री कैसे पढ़ोगे बोलो? कैश अकाउंट डेबिट, बैंक अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कैपिटल अकाउंट. लिखो कैश अकाउंट डेबिट. कैश कितनी है बेटा बोला? 4 लाख. कैश कितनी है? कैश कितनी है बेटा? 2 लाख. पुढे काय? बैंक अकाउंट डेबिट 4 लाख. देन बिल्डिंग अकाउंट डेबिट 4 लाख. टू कैपिटल 10 लाख. Being started business with cash, bank and building. 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 नेक्स्ट है परचेज गुड्स फ्रॉम रोहित 1 लाख एट 18% जीएसटी. ठीक है. सबसे पहले ये कैश ट्रांजैक्शन है या क्रेडिट है? कसं ओळखलात बेटा? नाव दिलेलं आहे. काय नाव दिलंय? रोहित. 2 मिनट के लिए जीएसटी बाजू में रख दो तो क्या एंट्री होगा बोलो? जीएसटी अगर नहीं होता तो परचेस हमेशा क्या होता है? डेबिट. तो परचेस अकाउंट क्या होता है बेटा? डेबिट. कितीचा परचेस है सांगा? 1 लाख. जब परचेस डेबिट होता है तो जीएसटी भी क्या होता है? डेबिट. तो जीएसटी कितना है बेटा? 18%. 1 लाखाचा 18% येईल 18,000. आधा 9,000 सीजीएसटी, 9,000 एजीएसटी. इसको इनपुट बोलोगे आउटपुट? इनपुट. तो वो होगा इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 9,000. इनपुट एजीएसटी अकाउंट डेबिट 9,000 टू बोलो रोहित. इसका टोटल कर दो बेटा 1,18,000. 1,18,000. being goods purchase at 18% GST on credit. Being goods purchase at 18% GST on credit.
डन. आता तिसरा. सेम अशीच एंट्री आहे. आता परचेसच्या ऐवजी काय बेटा, सेल. हे झालं लिहून. पुढे बघा. सोल्ड गुड्स टू रमेश ॲट 1,40,000 ॲट 18% GST. सेल हमेशा क्या होता है बोलो, क्रेडिट. और कैश हमेशा क्या होता है बेटा, डेबिट. तो कैश डेबिट होगा, सेल्स क्या होगा बेटा, क्रेडिट. अब जीएसटी इनपुट होता है आउटपुट. सेलच्या वेळेस जीएसटी इनपुट असतो का आउटपुट, आउटपुट. मग परचेसच्या वेळेस जीएसटी डेबिट होतो, सेल्सच्या वेळेस क्रेडिट. कोण सांगेल एंट्री, डायरेक्ट अमाउंट मी सांगेल. बोला बोला. कैश अकाउंट डेबिट, हाँ, टू सेल्स अकाउंट, टू आउटपुट सीजीएसटी, टू आउटपुट एजीएसटी. एक आठवडा गॅप काय झालाय, 10वी नंतर 11वीत आल्यासारखं करतायत मध्ये एकही दिवस. राईट. कॅश अकाउंट डेबिट, गधे लोग अभी ऐड हो रहे हैं. लिंक आपके मेल पे एक ही बार आती है, लिंक ऑनलाइन. रोज रोज लिंक नहीं आएगी आपके पास. मेल पे चेक करो, एक ही लिंक होती है. नहीं है तो ऑफिस से मांग के लो. इतना लेट नहीं आने का क्लास को. लिखो. क्या लिखोगे बेटा, कैश अकाउंट डेबिट, कैश अकाउंट डेबिट. बोलो. कैश कितनी आएगी अभी पता नहीं, पहले देखते हैं. टू सेल्स, सेल्सची अमाउंट सांगा बेटा किती आहे. 1,40,000, 140. आता त्यावर जीएसटी काढायचा आहे. टू आउटपुट सीजीएसटी, टू आउटपुट सीजीएसटी, टू आउटपुट एजीएसटी. बोला किती, 9% आहे, 18%, म्हणजे 9 डिवाइड होईल. राईट. 12,600, 12,600. चांगल्या शाळेत गेलं तर आलं असतं फास्ट. 165,200. नरेशन लिखो. बीइंग गुड्स सोल्ड at 18% GST by कैश. लेट आए वाले लिख लो बेटा, 3 ही एंट्री हुई है स्क्रीन पे जो दिख रही है. रोल नंबर 5 चल रहा है. पॅरेंटला सांग सगळे लेट येतात मग. थोडं खाली. चला डन बेटा. इसके बाद नेक्स्ट ट्रांजैक्शन नंबर 4. नंबर 4 देखो बेटा. नंबर 4,
एकदम मस्त एंट्री, एकदम चिल्लर आहे. पेड फॉर रिपेअर्स 10,000. बोला दोन अकाउंट कोणते राहते? रिपेअर आणि कॅश. रिपेअर काय बेटा? खर्च. खर्च नेहमी काय होतो? बोला मग उत्तर. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश. लिहा. रिपेअर अकाउंट डेबिट टू कॅश. बोला अमाऊंट. 6,000. 10,000. being repair expenses paid. Being repair expenses paid. Being repair expenses paid. Done. आगे देखो बेटा क्या है. नेक्स्ट ट्रांजैक्शन है. बहुत अच्छी एंट्री है. किसको आंसर आता है हैंड रेस करो. प्लेस एन ऑर्डर विथ रणवीर एंड सन्स फॉर गुड्स 120 at 12% GST. ऑर्डर देणे, ऑर्डर घेणे हा ट्रान्झॅक्शन नसतो. जर एंट्री केली तर 0 मार्क, नाही केलं तर 2 मार्क. पण लिहावं लागतं असं. काय लिहायचं बघा. 10 तारीख टाकायची डेट मध्ये. इथे लिहायचं इट इज नॉट अ ट्रान्झॅक्शन. It is not a transaction. It is not a transaction. It is not a transaction. Then next. पुढे. पेड फॉर वेजेस 30,000. सेम असाच आहे. बघून तरी उत्तर द्या रे बेटा. वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश. लिया 15 तारीख. अमाउंट. अमाउंट बोला. 20,000. being wages paid. Being wages paid. Being wages paid. Done. Next. Purchase goods from Mohit 20,000 at 12% GST. Purchase goods from Mohit at 20,000. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे का कॅश आहे? क्रेडिट. म्हणजे बेटा आज आपण केलेली ही एंट्री आणि ही एंट्री सेम आहे का नाही बेटा? तिथं फक्त रोहित आहे, इथं काय झाला? मोहित. बोला सेम एंट्री रिपीट करायची. बघून तरी सांगा उत्तर. बोला बघून सांगा. ही वाली एंट्री सेम आहे. बोला. परचेस अकाउंट डेबिट. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट. पुढे इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट टू मोहित अकाउंट. आहे का नाही? लिहा. परचेस अकाउंट डेबिट. किती रुपये बेटा? 20,000 का. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 1,800. इनपुट जीएसटी अकाउंट डेबिट 1,800. टू. बोला. 1,800 बरोबर आहे ना? 9%. पुढे बोला. कोण आहे तो? मोहित का? हा. काय झालं? एकच मिनिट बेटा. जीएसटी चुकलाय. अच्छा 12% आहे.
ओके ओके ओके, म्हणजे किती येईल बेटा? सॉरी, 2200चा 12% 2400 म्हणजे 1200 1200. So to Mohit 22,400, 22,400. Being goods purchased at 12% GST on credit. Being goods purchased at 12% GST on credit. Being goods purchased at 12% GST on credit. झालं? नेक्स्ट पुढे वाचा. सेम रिपेअर सारखी पुढची एंट्री. पेड कन्व्हेन्स एक्सपेन्सेस. बोला बेटा, बोला, सगळ्यांनी सांगा. कन्व्हेन्स एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश. लिहा. कन्व्हेन्स एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. तारीख काय? 20. बोला अमाउंट 14,000. Being conveyance expenses paid. Being conveyance expenses paid. या बेटा. नेक्स्ट बघा त्यानंतर काय. नेक्स्ट ही चांगली एंट्री आहे. परचेस गुड्स फ्रॉम कुणाल 1 लाख. इथपर्यंत बघितलं ते परचेस डेबिट. 28% जीएसटी डेबिट. हाफ द अमाउंट पेड बाय चेक, म्हणजे अर्धा आणखी देणं बाकी आहे. तर बडो लक्ष द्या. 1 लाख रुपयाचा गुड्स राहील, बरोबर आहे. त्याचा जीएसटी 28,128. अर्धा चेकने दिला म्हणजे 24, अर्धा कुणालला द्यायचा आहे. सो सांगा बेटा, परचेस नेहमी काय होतो? डेबिट. जीएसटी पण काय होईल? डेबिट. हमने चेक से पैसा दिया तो पैसा कौन देगा? बैंक. सो बैंक इज गिवर, बैंक काय होईल? क्रेडिट. और कुणाल ने गुड्स दिया, कुणाल आल्सो गिवर, कुणाल भी क्या होगा? क्रेडिट. कौन बोलेगा जंबो एंट्री क्या होगा? म्हणजे एंट्री सांगा. जंबो म्हणजे मोठी एंट्री बाबा. बोला. परचेस अकाउंट डेबिट. वेरी गुड. आगे इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट. आगे इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट टू बैंक एंड टू कुणाल. लिया. परचेस अकाउंट डेबिट 1 लाख. लिया बेटा. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट किती? 14 का. इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट का 1400 बेटा? काउंट टाकतील मोदीजी तुला. 1400 घेत. 14,000 ना रे बेटा. 1 लाख. हा. टू बैंक 64
2 पार्टीचं नाव काय बेटा? कुणाल 64. Being goods purchase at 28% GST and part payment made by check. Part payment made by check. झालं बेटा? पुढे नेक्स्ट. सेम एंट्री, फक्त एक शब्द बदलणार आहे. गुड्सच्या ऐवजी काय आहे? मशिनरी. 18% जीएसटी आहे आणि अर्धा पेमेंट चेकने. आता इथं पार्टीचं नाव दिलेलं नाहीये, कुणाल वगैरे. So whenever party's name is not given, it is, you can write party's account किंवा creditors account. सेम एंट्री रिपीट करायची आहे, फक्त परचेस नाही येणार. मग काय येणार बेटा? मशिनरी. कोण सांगेल उत्तर? बोला. सेम एंट्री बोला. मशिनरी अकाउंट डेबिट. हा, मशिनरी अकाउंट डेबिट. कितीची मशिनरी आहे? 1 लाख. पुढे. अरे सेम कॉपी पेस्ट. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट किती? 9,000. इनपुट एजीएसटी अकाउंट डेबिट 9,000. 2 बँक अर्धे रुपये दिलेत 59. अर्धे द्यायचे आहेत, नाव दिलं नाही तर पार्टीज अकाउंट 59. राईट. नरेशन गुड्स के जगह खाली मशीनरी लिखने का. हो गया बेटा? झाला का? नेक्स्ट. Being machinery purchase at 18% GST and part payment made by check. Being machinery purchased by 18% GST, 18% था ना? And part payment made by check. Next, last entry. Last. एकदम इझी आहे, एक तरी उत्तर द्या. बँकेतून पैसे काढलेत स्वतःसाठी. ड्रॉइंग्स अकाउंट बरोबर. दुसरा कोणता? बँक, नॉट कॅश. वेडे कुठले गे? ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक. Drawings account debit to bank. Being cash withdrawn for personal use. Being cash withdrawn for personal use.
being cash withdrawn for personal use. आपके पेपर आपको आया तो प्रामाणिकता से मुझे दे देने का था। आपको आपके दूसरे फ्रेंड के पेपर आने वाले हैं और मैं आंसर बोलूंगा वैसे चेक करना। किसी ने भी अगर फ्रेंड का देख के ज्यादा मार्क दिया तो आपको 0 मार्क करूंगा, ठीक है। दोनों पेपर के आंसर दोन टेस्ट झाले आपल्या माहिती का आमच्या वर्षी हाँ, ऑनलाइन वाले आप भी बने रहो। टेस्ट के पेपर चेक कैसे होते हैं देखो, आंसर तो देख लो। हाँ, पहला हाँ वाला ए दे राइटर दिखाई नहीं। हाँ खाई नहीं होता, आलत तो देते प्रामाणिक 0 मार्क 2 मार्क 4 मार्क। मुझे पहले होके इवनिंग वाले बैच को दे रहा हूँ, तो आप ज्यादा होशियार। मॉर्निंग को नहीं किया सर। बोल सगळ्यांकडे आले ना, सगळ्यांकडे आले का? ऐसा नहीं करते। चलो ऑनलाइन वाले सुनो, आप भी ऑफलाइन वाले आप भी सुनो। हमारा पहला टेस्ट हुआ था संडे के दिन, राइट? 4 राहिलेत ना, हे दोघे हुशार आहेत, त्यांना दे 2। हाँ त्या दोघींना 2। हाँ चलो
हा चला तुझा झाला बघ प्रामाणिकपणा त्याला. चला चला बेटा इकडे लक्ष द्या. हा हा आता पहिली टेस्ट ना. चला बेटा फर्स्ट टेस्ट झाली होती क्लासची, त्याचे पेपर तुम्ही चेक करताय. इट वॉज व्हेरी बेसिक पेपर. आता मी तुम्हाला तुमचा फायदा काय, आय एम गोइंग टू टेल यू एक्सप्लेन कॉन्सेप्ट अगेन. ऐका, इंग्लिश सेम असणं गरजेचं नाही. कॉन्सेप्ट कळत असेल तर मार्क द्यायचे. कसे द्यायचे? टोटल देर आर हाऊ मेनी कॉन्सेप्ट आज? 20. प्रत्येकाला मार्क किती आहे? 20. ऐका, प्रत्येकाला 2 मार्क आहे. काहीतरी हॅलो काहीतरी रिलिव्हंट लिहिलेलं असेल तर 1 मार्क, अँड परफेक्ट लिहिलेलं असेल तर 2 आउट ऑफ 2. अकाउंट्स मध्ये थेरीला मार्क मिळतात. लाईक फर्स्ट क्वेश्चन, bookkeeping. What is bookkeeping? Bookkeeping is an art and science of recording business transaction correctly in the books of account in a systematic manner which involve money or money's worth. असं आहे का? काहीच नाही लिहिलंय असं. असं काहीच नाहीये आहे तर 1 मार्क, एक गप्पा नकोय, 1 मार्क किंवा 2 मार्क द्या. सगळं लिहिलेलं असेल, इंग्लिशची स्पेलिंग चुकीची असेल तरी 2 मार्क द्या. काहीच नाही लिहिलं तर 0 मार्क. पेनने देत चला मार्क बाजूला. हा लिहा ना पेनने. आयुष्यात परीक्षकाचं दुःख समजून घ्या. असे घाणेरडे पेपर बघितल्यानंतर आमच्यावर काय होत असेल. दिलात मार्क? द्या क्या बेटा, तू जजमेंट घे. तू जर नाही अर्धा मार्क दे, जाऊ दे. वेड्यासारखं बुक किपिंग इज पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट असेल. डन? दिला का? तुला नाही दिला पेपर का बाबा? हा अर्धा करेक्ट आहे, 1 मार्क द्या. 1 मार्क चालेल. हा थेरीचा पेपर आहे. अर्धा एक थोडंफार वाचून बघा, जेवढा येत असेल तेवढा द्या. अकाउंटन्सी, अकाउंटन्सी अकाउंटन्सी मध्ये कोणीतरी लिहिलंय का? किती जणांच्या पेपर मध्ये लिहिलेलं आहे अकाउंटन्सी? बुक किपिंगच लिहिलेलं आहे मॅक्सिमम लोकांनी, राईट? अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ द बुक किपिंग अँड बिझनेस रेकॉर्ड. असा शब्द आहे का? अकाउंटन्सी रेफर्स टू एंटायर बॉडी ऑफ अकाउंटिंग, असं काही आहे का? नाहीये. मग काय लिहिलेलं आहे? अकाउंटन्सी ऑल्सो आर्ट अँड सायन्स दिलेलं आहे, राईट? त्याला 0 मार्क. वरच्या दे ना याला बेटा 1 मार्क. 1 दिलाय. अकाउंटन्सीला आर्ट अँड सायन्स म्हटलं असेल तर 0 मार्क द्या. हा याला 2 मार्क देऊन टाक. अकाउंटन्सीला बघा, एक आन्सर फार चांगला दिलेला आहे इथं एकाने. अकाउंटन्सी इज अन art of recording, classifying and summarizing the business transaction, balancing of account, drawing conclusion and interpretation of result thereof. याला तुम्ही लिहू शकता मार्क 2 दिला. नंतर अकाउंटन्सी इज द एंटायर बॉडी ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटिंग, असं असेल तरी 2 मार्क द्या. लिहिला? चला नेक्स्ट नेक्स्ट पुढे. नेक्स्ट नेक्स्ट ऑनलाइन वाले सुनते जाओ. Any transaction which can be measured in terms of money is called monetary transaction. जे ट्रान्झॅक्शन पैशात मोजता येतात त्याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, 2 ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व मनी और मनीज वर्थ. बरोबर आहे, 2 मार्क द्या. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व मनी और मनीज वर्थ, 2 मार्क. काय लिहिलंय? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इज ट्रान्झॅक्शन इन विच मनी और कॅश इज इन्व्हॉल्व. बरोबर आहे. भाषा महत्वाची नाही आहे, भावना महत्वाच्या आहेत, राईट? नेक्स्ट 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 हे थोडे चांगले परीक्षक बना. हॅलो, गप्पा नाही. नेक्स्ट नंबर 3. when exchange is not money, when goods are exchanged, things are exchanged for things. When money is not exchanged,
or any transaction which is not measured in terms of money, or any transaction which is barter transaction is called non-monetary. आहे का? एक मार्क द्या, काहीतरी रिलेव्हंट असेल. हा, काय लिहिलंय? which is done we have ए शून्य मार्क दे. काही लिहितात रे बाबा, झिरो. हा, काय लिहिलंय? हा, Transactions which do not happen with money. yes, एक मार्क, एक मार्क. ट्रान्झॅक्शन which do not happen with money. हे भगवान. चला नेक्स्ट, एंट्री. आता इथं क्लिअर कट आन्सर असेल तर दोन, शब्द इकडे तिकडे असेल तर एक. एंट्री मीन्स रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. एंट्री मीन्स recording transaction in the books of account. Entry means recording transaction in the books of account. किती आहे? 0, 1, 2. किती दिलात? Entry means recording transaction in the books of account. किती दिलात? अरे तुमचं पण शिकणं होत आहे गाढवांनो, ज्यांनी परीक्षा दिली. नेक्स्ट, गुड्स. इट इज गुड्स. नेक्स्ट, it is an article. आप साथ बोलू नका. हेलो. It is an articles or commodities in which businessman deals. अशी वस्तू ज्याची खरेदी विक्री केली जाते त्याला गुड्स म्हणतात. It is an article or commodities which are in which businessman deals. Next. हा, बोल बेटा, काय लिहिलं? हा, Goods are assets in the business. They are purchased and sold. with एक मार्क दे बस. हा, गुड्स आर द प्रोडक्ट. एक मार्क दे. हा, गुड्स आर. एक मार्क, एक मार्क दे. हा, हा, गुड्स आर प्रोडक्ट. एक मार्क. हा, हा, एक मार्क. चला नेक्स्ट, नॅरेशन. नॅरेशन इज, एक गप्पा नकोय. हा थेरीचा पेपर आहे म्हणून त्रास होतोय, पुढे नाही होणार. नॅरेशन इज ब्रीफ डिस्क्रिप्शन अबाउट ट्रान्झॅक्शन रिटन बिलो जर्नल एंट्री. आणि काही जणांनी असं पण लिहिलं असेल, इट ऑलवेज स्टार्ट विथ द वर्ड बीइंग. इट ऑलवेज स्टार्ट विथ द वर्ड बीइंग. 2 मार्क द्या, 1 मार्क द्या, तुमची इच्छा. 2 दिला तरी चालेल, हे सगळं आलं असेल. नॅरेशन मीन्स ब्रीफ डिस्क्रिप्शन अबाउट एंट्री. नेक्स्ट, पुढे. ए चला नेक्स्ट, फिक्स असेट. अरे आपसात बोलू नका. हॅलो, मी आता हाकलून टाकेल बाहेर, आवाज नाही. फिक्स असेट, इट इज अ असेट विच आर इन द बिझनेस फॉर लॉंग टर्म पिरियड. कोणताही असेट जो एका वर्षापेक्षा जास्त बिझनेस मध्ये असतो त्याला फिक्स असेट म्हणतात. आहे लिहिलेलं? टाइम पिरियड नाही, मग मोर पिरियड. हा, 1 मार्क देऊन. लॉंग टर्म पिरियड 2 मार्क द्या. नेक्स्ट, करंट असेट. Asset which is for short term period or less than 1 year is called current asset. Asset which are in the business for short term period or less than 1 year or easily convertible into cash is called current asset. 2 mark. हा, अर्धा मार्क दे फक्त, बस झालं. नेक्स्ट, आपसात बोलू नका रे. ए राजा, तुमचं काय चालू आहे, प्लीज नको. नेक्स्ट, लेजर. लेजर, लायबिलिटीज. एनीथिंग विच इज पेएबल बाय बिझनेस इज कॉल्ड लायबिलिटी. एनीथिंग विच इज पेएबल और ओज बाय बिझनेस इज कॉल्ड लायबिलिटी. लायबिलिटी. 2 मार्क. लेजर. लेजर मीन्स अकाउंट. ए नीट ऐका, परत तुम्हाला पण येत नाही गाढवांना, ऍटलीस्ट ऐकून तरी घ्या. लेजर मीन्स अकाउंट in which all the entry of same nature is recorded. Ledger means account in which
ऑल द एंट्री ऑफ सेम नेचर इज रेकॉर्डेड. काहीच नसेल असं लिहिलेलं. स्पेसिफिक. हा चालेल, 1 मार्क द्या. 1 मार्क द्या. नेक्स्ट, कॅपिटल. अमाउंट इन्व्हेस्टेड बाय ओनर इन टू बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. अमाउंट इन्व्हेस्टेड by owner into business is called capital. Amount invested by owner in business is called capital. Next, date drawing. Amount, goods or cash. Goods or cash withdrawn by owner for personal purpose is called drawing. गुड्स किंवा कॅश स्वतःसाठी जेव्हा ओनर काढतो त्याला ड्रॉइंग्स म्हणतात. इंग्लिश खराब चालेल, स्पेलिंग मिस्टेक चालेल, मीनिंग असेल तर मार्क मिळतात. डेटर. डेटर मीन्स आवर कस्टमर फ्रॉम होम मनी इज रिसिवेबल. डेटर आपला कस्टमर असतो ज्याच्याकडून पैसे यायचे असतात. दिला. क्रेडिटर. क्रेडिटर इज अ पर्सन टू होम मनी इज पेएबल. इट इज अ लायबिलिटी. ज्यांना आपण पैसे देणं लागतो त्याला क्रेडिटर म्हणायचं. बस एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर. एनी एक्सपेंडिचर. बोलू नका प्लीज. तुम्हाला येतो का उत्तर याचा? तुम्ही लिहिलेलं नाहीये परीक्षेत, अर्ध्यांनी दिली पण नाहीये परीक्षा. एनी एक्सपेंडिचर विच आर इनकर्ड फॉर लॉंग टर्म पिरियड or benefit of expenses for long term period or more than 1 year is called capital expenditure. Next, revenue income. Any income which is received on day to day basis or regular basis or recurring basis is called revenue income. जी इन्कम नेहमी मिळते, रेग्युलर मिळते, परत परत मिळते, त्याला रेव्हेन्यू इन्कम म्हणतात. ट्रेड डिस्काउंट. Any discount which is given to attract the customer. Any discount which is given to attract the customer is called trade discount. आणि कोणी असं पण लिहिलेलं असेल, इट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट वगैरे वगैरे वगैरे. नेक्स्ट, कॅश डिस्काउंट. एनी डिस्काउंट गिवन टू कस्टमर or debtor to recover the money fast or for prompt payment. Any discount given to customer for prompt payment or recovery of money fast is called cash discount. डायरेक्ट 2 मार्क दिल तरी चालेल. आणि लास्ट होता बॅड डेट्स. डेट्स विच आर इरिकव्हरेबल. डेट्स म्हणजे डेटर विच आर इरिकव्हरेबल, ज्यांनी पैसे बुडून टाकलेत त्याला बॅड डेट्स म्हणतात. ठीक आहे, टोटल करा आणि लिहून टाका 40 पैकी किती मिळते. हा बोला बोला. द डिस्काउंट विच इज गिवन. हा चालेल, 2 मार्क. हा बोल बेटा, कुठं डाऊट आहे? अ पर्सन टू हॅज गिवन मनी. हे 1 मार्क दे याला, याला पण 1. हा कोणतं बेटा? ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. नाही, अर्धा मार्क दे फक्त बस. चला टोटल करा आणि लिहा. when money will not be received. हो देऊन टाक 2 मार्क. रेव्हेन्यू इन्कम इज. मोबाईल फोडून टाकेल कोणाचा वाचला तर. हा 1 मार्क देऊन टाकेल. हा हा याला 2 दे ना. काहीच. डेटर मीन्स द अमाऊंट इज पेएबल. उलट लिहून टाकलं 0 मार्क. आणि क्रेडिटर मीन्स अमाऊंट. दोघांना 0-0 झाले, उलटा लिहिला. हा एक्सपेन्सेस टेकिंग प्लेस इन ऑर्डर. ठीक आहे चालेल, 2 मार्क दे त्याला. चालेल. चला आता 1 मिनिट. प्रसाद ते घे लगेच, आता दुसरे दे फास्ट. चला टोटल केली आहे. टोटल लिहा त्याच्यावर. 40 पैकी पेपर आहे, 40च्या वरती देऊ नका म्हणजे कमवलं. चला नेक्स्ट.
चला लवकर लवकर घ्या, फास्ट. प्रसाद घेशील फास्ट. हा, आता ही सेकंड टेस्ट आहे. ते अकाउंटिंग इक्वेशनचा मध्येच एक पेपर हा कोणाचा आहे बघ. हे कसं काय आले पेपर? तीन कोणाचा राहिला? हा चालेल. चला आता नेक्स्ट पेपर बघा. टेस्ट 2च झाल्यात का 3 झाल्यात? 2. चालेल. काही जणांनी फुकटच कोणता पेपर घेतलाय देवाळ ठाऊक. रविवारी पण घेतली होती ना टेस्ट? रविवारी घेतली असेल ना टेस्ट? अकाउंटिंग इक्वेशन ला घेतली होती रविवारी. त्याचे पेपर कमी दिसत आहेत. 3च दिसत आहेत. 3च होते. रविवारी तिघांनीच दिली टेस्ट. ऑनलाईन दिली. ओके ठीक आहे. चला हा पेपर घ्या. IMP आहे. याच्यात मार्क्स पण फास्ट देता येतील. डू इट फास्ट. प्रसाद हा पण घे. थोडं फास्ट. चला टाइमपास कमी. टाइमपास कमी. चला किती राहिले? 2 राहिले. एकच यांना दे. चला बेटा फटाफट मार्क द्या. फटाफट मार्क द्या. हे मी नंतर घेतो. एवढंच. प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ओन बाय प्रोप्रायटर. बोला. असेट किंवा फिक्स असेट 1 मार्क. असेट 1 मार्क. सायन्स which feature maintain proper record of business transaction. Bookkeeping 1 mark. Next, amount invested in business by proprietor. Capital 1 mark. दुसरं काही असेल तर 0. Reputation of business expressed in terms of money. Goodwill 1 mark. Next, article in which trader deals. Goods 1 mark. Goods 1 mark. Next, money or value of reputation and business. Goodwill 1 mark. Commodity in which trader deals. Goods. वरती खाली उत्तर दिले होते डोकं असेल तर. Expenditure incurred on purchase of fixed asset. Capital expenditure. Expenditure incurred on purchase of fixed asset is capital expenditure. Next, amount which is not recoverable. Bad debts. C option. C option. C. आता बदलू नका. Next, totaling of journal or ledger is called casting. आता ऐका. जर्नल एंट्री मध्ये हॅलो, प्रत्येक जर्नल एंट्रीला 2 मार्क आहे. ऐका, एक अकाउंट बरोबर आहे, दुसरा चुकीचा गेला. नॅरेशन बरोबर आहे तर 1 मार्क. दोन्ही बरोबर, नॅरेशन बरोबर तर 2 मार्क.
आणि एंट्री बरोबर आहे, नॅरेशन थोडंफार इकडे तिकडे असेल तरी 2 मार्क द्या. राईट. कमेन्स बिझनेस विथ कॅश, बोला उत्तर. कमेन्स बिझनेस विथ कॅशचा उत्तर सांगा. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, लिहा. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, 2 मार्क. ओपन बैंक अकाउंट इन नाशिक मर्चंट बैंक. नाशिक मर्चंट बैंक अकाउंट डेबिट टू कॅश. नाशिक मर्चंट बैंक अकाउंट डेबिट टू कॅश. जर फक्त बँक लिहिलं असेल तर 1.5 मार्क द्या. नाशिक मर्चंट बँक लिहिलं तर 2 मार्क द्या. नेक्स्ट. नाशिक मर्चंट बँक लिहिलं तर 2 मार्क, फक्त बँक लिहिलं तर 1.5. ड्रॉइंग इन कॅश, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश. पेड ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश. Bought a horse, livestock account debit to cash. Livestock account debit to cash. हॉर्स लिहिलं तर एकच मार्क द्या 2 पैकी. हॉर्स नाही लिहित त्याला लाईव्हस्टॉक लिहितात. वर्गात शिकून झालंय. हा बेटा, हॉर्स असेल तर 1 मार्क द्या 2 च्या ऐवजी. परचेस लिहिलं तरी 1 मार्क बेटा. 1 चुकला 1 बरोबर. नेक्स्ट. ड्रॉइंग लिहिलं तरी 1च मार्क. अरे 1 चुकला तर 1 मार्क, संपला विषय. बॉट गुड्स फ्रॉम मोहन, परचेस अकाउंट डेबिट टू मोहन. परचेस अकाउंट डेबिट टू मोहन. सोल्ड गुड्स टू शंकर, शंकर अकाउंट डेबिट टू सेल्स. शंकर अकाउंट डेबिट टू सेल्स. रिटर्न गुड्स टू मोहन, मोहन अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. मोहन अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. रिटर्न गुड्स टू मोहन, कोणता बेटा? कमेन्स बिझनेस विथ कॅश, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. ओपन बैंक अकाउंट, नाशिक मर्चंट बैंक अकाउंट डेबिट टू कॅश. ड्रॉइंग इन कॅश, ड्रॉइंग टू कॅश. पेड ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश. बॉट अ हॉर्स, लाइवस्टॉक अकाउंट डेबिट टू कॅश. Purchase goods from Mohan, purchase account debit to Mohan. Sold goods to Shankar, Shankar account debit to sales. Return goods to Mohan, Mohan account debit to purchase return. Received goods returned by Shankar, sales return account debit to Shankar. Sales return account debit to Shankar. And give cash to Mohan, Mohan account debit to cash. मोहन अकाउंट डेबिट टू कॅश, 0 मार्क. मग उलटी एंट्री केली की 0 मार्क. चला करा टोटल. टोटल करा फास्ट. कोणाला काही डाऊट आहे तर विचारा. बघा परीक्षकाला किती त्रास होत असेल असे फालतू पेपर बघून. ऑनलाइन वाले एग्जाम दी थी क्या आप लोगों ने? उद्या पण क्लास आहे. गणेश चतुर्थीला सुट्टी नाही. सांगेल केव्हा क्लास, उद्या सांगतो. ऑनलाइन वाले बाय, ऑफलाइन वाले हो गए चेक. आप भी देख लो आपके.